शिक्षकच विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खरा शिल्पकार डॉक्टर सतीश घाळी यांचे प्रतिपादन। गडिंग्लज येथे सेवानिवृत्त प्राचार्य व शिक्षकांचा सपत्नीक गौरव। व्यक्तिमत्व विकास केंद्रित शिक्षणाची गरज अधोरेखित। गडिंग्लज इथं विद्या प्रसारक मंडळातर्फे सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित शुभेच्छा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी शिक्षक हा केवळ विषय शिकवणारा नसतो, तर तो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खरा शिल्पकार असतो, असं प्रतिपादन विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांनी केलं। स्वागत आणि प्रास्ताविक संस्थेचे सहसचिव गजेंद्र बंदी यांनी केलं। सेवानिवृत्त प्राचार्य श्रीरंग तांबे, क्रीडा शिक्षक बाळासाहेब खरात तसंच प्रयोगशाळा सहाय्यक विरगोंडा संगपाळ यांचा सपत्नीक सत्कार डॉक्टर सतीश घाळी, अरविंद कित्तूरकर आणि संस्थेचे सचिव ॲडव्होकेट बाबूराव भोसकी यांच्या हस्ते करण्यात आला। डॉक्टर सतीश घाळी पुढे म्हणाले, शिक्षकी पेशा हा खरोखरच पवित्र असून निवृत्तीनंतरही न थांबता पुन्हा रिचार्ज होऊन आनंदी जीवन जगावं। जीवनात सतत कृतिशील राहून बोलण्यावर आणि खाण्यावर नियंत्रण ठेवल्यास आयुष्य अधिक सुखकर होतं। आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षकांनी केवळ अध्यापनापुरतं मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता ओळखून मार्गदर्शन आणि समुपदेशन करणं आवश्यक आहे। पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना जगण्याचं बळ देत आत्मविश्वास, नैतिक मूल्य आणि सामाजिक जाणीव निर्माण करणं गरजेचं आहे। केवळ गुणांपुरते शिक्षण न देता व्यक्तिमत्व विकासावर केंद्रित शिक्षणाची आवश्यकता असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। श्रीरंग तांबे, बाळासाहेब खरात आणि विरगोंडा संगपाळ यांनी सत्काराला उत्तर देताना संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संपत सावंत आणि गीता पाटील यांनी केलं। आभार ॲडव्होकेट बाबूराव भोसकी यांनी मानले। यावेळी ॲडव्होकेट विकास अण्णा पाटील, इंजिनियर किशोर हांजी, कल्याणराव पुजारी, प्राध्यापक शिवाजीराव होडगे, KB केसरकर, SM बागेवाडी, CS मठपती, पंडित पाटील, हिंदूराव नौकुडकर, महावीर मर्जे, PD पाटील, प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील, उमेश सावंत, शिवाजी अनावरे, माला आजरी, AK कांबळे, महादेव अवनाळे, अप्पासाहेब मिर्झे, प्राध्यापिका स्वाती क्षीरसागर, BG कुंभार, महंतेश दड्डी तसंच समाजवादी प्रबोधिनी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि गडिंग्लज तालुका मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी, शिक्षक आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।